नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या गुडघेदुखीचा आणि हिप संधिवाताचा त्रास केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांना देखील होतोय. त्यामुळे चालणं, उभं राहणं किंवा आरामात बसणं यांसारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासावर जर थेरपी, औषधोपचार काम करत नसतील तर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरतो. कोविड नंतरच्या काळामध्ये हिप एव्हियन या आजारामुळे खुब्याच्या संधिवाताचं प्रमाण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. ॲडव्हान्स स्टेज एव्हियन मध्ये हिप रिप्लेसमेंट हा उत्तम पर्याय आहे. खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये काळानुरूप खूप बदल झालेत. त्यातील एक नवी सर्जरी म्हणजेच रोबोटिक अँटीरियर हिप रिप्लेसमेंट. तर खुबा बदलण्याची ही नवी शस्त्रक्रिया कशा पद्धतीने असते यावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अभिजित आगाशे सर. स्टुडिओमध्ये आलेले आहे. आपलं मनापासून स्वागत आहे हितगुजमध्ये. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षकांनो, डॉक्टर अभिजित आगाशे यांचं 2004 साली ऑर्थोपेडिक्सचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी जर्मनी आणि कोरिया इथं 6 महिने प्रत्येकी फेलोशिप ट्रेनिंग केली आहे. 2006 पासून पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल येथे ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात बेस्ट रोबोटिक सर्जन पैकी ते एक आहेत. रोबोटिक हिप रिप्लेसमेंट करण्यामध्ये ते माहिर आहेत. डायरेक्ट अँटीरियर हिप रिप्लेसमेंट या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये काही मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो आणि आज आपण आतापर्यंत त्यांनी हजारो नी आणि हिप रिप्लेसमेंटच्या सर्जरीज देखील यशस्वीपणे केलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी सामाजिक कार्य देखील केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण रुग्णांसाठी विशेष प्रयत्न केले आणि त्या अंतर्गत दर गुरुवारी कराड इथे अत्यल्प दरामध्ये रोबोटिक सर्जरीचं शिबिर देखील ते भरवत असतात. तर आज डॉक्टरांकडून आपण रोबोटिक अँटीरियर हिप रिप्लेसमेंट याविषयी माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत मी रोबोटिक हिप रिप्लेसमेंट हा शब्द अनेकदा ऐकलाय, पण अँटीरियर हिप रिप्लेसमेंट ही एक नवीन उपचार पद्धती आहे, नवीन सर्जरी आहे. याविषयी माहिती जाणून घ्यायची. पण सुरुवातीला हिप रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय आहे हे सांगा. हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय हे समजून घेण्याकरता पहिले हिप आर्थरायटिस म्हणजे काय हे बघायला लागेल. आपल्या स्क्रीनवरच्या व्हिडिओवर जर बघितलं तर नॉर्मली आपला खुब्याचा जो सांधा आहे त्याच्यावर हे निळ्या रंगाचं आवरण दिसतं, याला कार्टिलेज म्हणतात. हे खराब झाल्यानंतर जेव्हा ते हाड एकमेकाला घासायला लागतं, हे घासल्यानंतर होणाऱ्या वेदना म्हणजे ऍक्च्युअली आर्थरायटिस. जेव्हा हा आर्थरायटिस होतो आणि हा बॉल आणि सॉकेट हे दोन्ही बदलून टाकलं जातं, त्याला ऍक्च्युअली हिप रिप्लेसमेंट म्हणतात. हिप रिप्लेसमेंट मध्ये हा खराब झालेला बॉल काढून टाकला जातो आणि सॉकेटला खड्डा तयार करून त्याचा मोजमापाप्रमाणे एक सॉकेट बसवलं जातं. ह्या सॉकेटमध्ये आत वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात आणि ह्याचप्रमाणे खाली एक हाडाला अटकाव मिळावा ह्याच्याकरता आम्ही त्याला स्टेम असं म्हणतो. हे स्टेम बसवलं जातं आणि ह्या स्टेममध्ये वर जाऊन एक बॉल बसतो आणि जेव्हा हा हिपचा सांधा परत जागेवर आणला जाईल तेव्हा ऍक्च्युअली हिप रिप्लेसमेंट किंवा टोटल जॉईंट रिप्लेसमेंट हिपच्या बाबतीत हा पूर्ण होतो. सो ह्याला हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात. बरं, पण डॉक्टर, हिप रिप्लेसमेंटचे देखील काही प्रकार असतात का? हिप रिप्लेसमेंटचे प्रकारांमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर अप्रोच म्हणजे कुठल्या बाजूनी तुम्ही खुब्यामध्ये आत जाताय ह्याच्यावर अवलंबून असतं आणि आत गेल्यानंतर तुम्ही काय वापरता ह्याच्यावरही अवलंबून असतं. बरोबर. जर का स्क्रीनमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे हिप रिप्लेसमेंटचे इम्प्लांट्स आम्ही दाखवलेत. या इम्प्लांट्समध्ये सिरॅमिकॉन पॉली आहे, मेटलॉन पॉली आहे. मेटलॉन मेटल नावाचा एक सांधा पूर्वी मिळायचा तो आहे आणि सिरॅमिकॉन सिरॅमिक हा सांधा आहे. बरं डॉक्टर, तुम्ही आता हे जे इन्स्ट्रुमेंट्स दाखवतायत त्यावरून तरी खूप असं वाटतं सहज असेल ही सर्जरी, पण ही सर्जरी किती डिफिकल्ट असणार आहे किंवा कशा पद्धतीने असणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत. पण यासाठी वेगवेगळे वापरले जाणारे इम्प्लांट कधी आणि कोणी वापरावेत? अगदी योग्य प्रश्न आहे, कारण की इम्प्लांटमध्ये अगदी ऑर्थोपेडिक सर्जन सुद्धा चक्रावून जातील इतके प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबिलिटी आहे. अगदी सहज महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. तुमच्या वयावर अवलंबून, तुमच्या फिजिओलॉजीवर अवलंबून तुमच्याकरता योग्य निर्णय तुमचा डॉक्टर घेतीलच. पण महत्त्वाच्या काही ढोबळमानाने लक्षात ठेवण्याच्या कॅटेगरीज ह्या आहेत. पेशंटचं वय जर का 40च्या आजूबाजूला असेल तर सिरॅमिकॉन सिरॅमिक नावाचा सांधा आहे हा वापरावा. हा सांधा टिकण्याला सगळ्यात जास्त आहे. ॲव्हरेजली 25 वर्षांपर्यंत हा सांधा टिकू शकतो. ह्याच जागी जर का आतला हा सिरॅमिकचा सॉकेटच्या ऐवजी जर का पॉलिइथिलीनचा सॉकेट वापरलं तर त्याला म्हणायचं सिरॅमिकॉन पॉली जॉईंट.
सिरेमिकॉन पॉली जॉईंट हा युजली थोडासा वयस्कर पेशंट 60च्या आजूबाजूच्या पेशंट्सनी वापरावा. मेटलॉन पॉली जॉईंट नावाचा एक सांधा असतो जो अजूनही वयस्कर पेशंट्सनी वापरावा. आणि जर का पेशंटला पोलिओ असेल, आता पोलिओ हा विशेष दिसत नाही पण काही अजूनही आपल्याकडे पोलिओचे पेशंट्स आहेत ज्यांना खुब्याचा आर्थरायटिस झालेला आहे, अशा पेशंट्समध्ये पार्किन्सन्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये किंवा ज्या पेशंट्सना पॅरालिसिस झालाय अशा पेशंट्समध्ये ड्युअल मोबिलिटी नावाचा एक सांध्याचा प्रकार येतो. म्हणजे काय, आत हा सॉकेट तर आहेच, त्याच्यावर हा मोठा प्लास्टिकचा बॉल जातो आणि त्याच्या आतमध्ये हे अजून एक हेड जातं ज्याच्यामुळे 2 ठिकाणी हालचाल शक्य होते आणि त्याच्यामुळे सांध्याची हालचाल चांगली होऊन सांधा सटकण्याचं प्रमाण कमी होतं. याच्यामध्ये एक वॉर्निंग मी सगळ्यांना देऊ इच्छितो, सांध्याचं सटकण्याचं प्रमाण कमी होतंय किंवा रेंज ऑफ मुवमेंट किंवा हालचाल वाढतीये म्हणून ड्युअल मोबिलिटी हा जॉईंट शक्यतो यंगर एजच्या पेशंट्सनी, तरुण पेशंट्सनी वापरू नये. कारण की ह्याचं घर्षणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचं टिकण्याचं प्रमाण कमी होतं. बरं, आता तुम्ही हे प्रकार सांगितलेत आणि कोणत्या वयोगटातील लोकांनी किंवा कोणाला ज्या पद्धतीचा त्रास आहे त्या लोकांनी कोणकोणते वेगवेगळे खुबा वापरावे हे देखील तुम्ही सांगितलं. पण डॉक्टर, आता आपला विषय मुळात आहे की अँटिरियर हिप रिप्लेसमेंट. तर डायरेक्ट अँटिरियर हिप रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय आहे? डायरेक्ट अँटिरियर हिप रिप्लेसमेंट खरं सांगू तर नवीन ऑपरेशन आहे का तर नाही. हे ऑपरेशन परदेशांमध्ये तसं गेल्या एक 7-8 वर्षांपासून 10 वर्षापासून प्रचलित आहे. परदेशामध्ये पर्टिक्युलरली अमेरिकेमध्ये एक डॉक्टर आमचे जोएल माटा नावाचे होते ज्यांनी हा प्रकारचं ऑपरेशन जास्त पॉप्युलराइज करण्याकरता खूप प्रयत्न केले. ह्या ऑपरेशनमध्ये जर का आपण समोरच्या याच्यामध्ये बघितलं तर कंपॅरेटिव्हली कापण्याचं प्रमाण खूप कमी असतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. इतर कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या अप्रोचमध्ये तुम्ही आत जात असताना मसल कापल्याशिवाय, खुबा हा सांधा खूप डीप आहे, गुडघा हा सांधा खूप सुपरफिशियल आहे, अगदी वर आहे, त्वचेच्या खाली ताबडतोब गुडघा येतो. व्हेरॅज खुबा हा खूप डीप आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत जायचं असेल तर मसल कापल्याशिवाय जाणं जवळपास अशक्य होतं. बरं, डायरेक्ट अँटिरियर हिप रिप्लेसमेंट मध्ये फायदा काय होतो तर तुम्हाला 2 मसल्सच्या मधून आत जाता येऊ शकतं आणि हे 2 मसलच्या मधून आत जाता आल्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली कुठल्याच प्रकारचा मसल कापून न जाता आत येतं. हा जर का व्हिडिओ आपण बघितला तर हा अगदी सोप्या याच्यात दाखवतोय मी की ह्याच्यामध्ये आम्ही 2 वेगळे मसल्स आहेत आणि ह्या 2 वेगळ्या मसल्सना एकमेकापासून फक्त सेपरेट करतोय. सेपरेट केल्यामुळे मसलला इंजुरी होत नाही, त्याच्यामुळे तुमची कॅप्सूलला त्रास होत नाही आणि मग तुम्ही ह्या ऑपरेशन नंतर स्टॅबिलिटी किंवा खुब्याची हालचाल ही ऑलमोस्ट पूर्वीच्या नॉर्मल खुब्या इतकी होते. पेशंट आरामात मांडी घालून बसू शकतात, इंडियन स्टाईलनी लघवी संडासला बसू शकतात. बरं बरं. पण डॉक्टर, आज आपला विषय आहे की रोबोटिक अँटिरियर हिप रिप्लेसमेंट. तर या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये रोबोट नक्की काय करतात? बरोबर आहे. अनेक लोकांना वाटतं की आपण काही हॉलिवूडचा सिनेमा बघतो की ज्याच्यामध्ये ह्युमनॉइड रोबोज असतात. ह्युमनॉइड रोबोज म्हणजे माणसासारखे दिसणारे रोबोज असतात. ऍक्च्युली मेडिसिनमध्ये अशा पद्धतीचे रोबो कधीच नसतात. रोबोचा मेन उपयोग काय आहे तर रोबोचा मेन उपयोग हा सर्जनला गाईड करण्याकरता आहे. ज्या गोष्टी मला माझ्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत किंवा जिथे माझी बुद्धिमत्ता कमी पडते, मला एक्सरेचं त्याच्यामध्ये अधिक ॲडिशनल फायदा होऊ शकतो, अशा याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलरली सर्जरीचा उपयोग होतो. आता हा व्हिडिओ जर का आपण बघितला तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आम्ही रोबोटिक हिप रिप्लेसमेंट करतो म्हणजे काय करतो हे दाखवलंय. रोबोटिक हिप रिप्लेसमेंट करताना पहिले पेशंटच्या पायाचा मोजमाप घेतली जातात. ह्याच्यामध्ये पेशंटच्या हाडांवर काही एक वेगळे ट्रॅकर बसवले जातात आणि हे ट्रॅकर बसवल्यानंतर आता तुम्ही याच्यात बघालच त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे सिलेक्शन्स करतोय की पेशंटचा साईड कुठली आहे, पेशंट कुठल्या पोझिशननी आम्ही ऑपरेशन करतोय, पेशंट पुरुष आहे का स्त्री आहे, हे सगळं फायनल झाल्यानंतर हाडावर काही मार्कर्स ठेवले जातात. ह्या मार्कर्सना रोबोला दाखवावं ह्याच्याकरता हातामध्ये एक प्रोब असतो आणि ह्या प्रोबला काही स्पेशल रिफ्लेक्टिव्ह मार्कर्स असतात. ह्या मार्कर्सनी तुम्हाला रोबोला दाखवता येतं की ऍक्च्युली तुमचा खुबा हा आहे कुठे. हे एकदा झाल्यानंतर तुम्ही एक एक करत उघडायला सुरुवात करता, ऑपरेशनला सुरुवात करता. ऑपरेशनमध्ये तुम्ही पहिले दोन्ही बाजूचे खुबे रोबोला आयडेंटिफाय करून दाखवता. मग पायाचा जो फीमर म्हणतो आम्ही, त्या फीमरची लेंथ कुठे आहे हे दाखवता. हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ऑपरेशन करून नेकट घेता तेव्हा हे सॉकेटचा साईज किती आहे हे आयडेंटिफाय करण्याकरता ह्या मार्करनी वेगवेगळ्या प्रकारचं पेंटिंग केलं जातं. बरं, ह्याच्यामुळे तुम्हाला सायझिंग परफेक्ट मिळेल ह्याच्याबद्दल 100% गॅरंटी असते. हे झाल्यावर जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली खुबा जागेवर बसवायचा आहे तो बसवताना तो परफेक्ट बसेल, त्याचा अँगल आपल्याला पाहिजे त्याच ठिकाणी बसेल
हे खूप महत्त्वाचं करता येतं. आणि ह्याच्यामध्ये जर का आपण डायरेक्ट अँटेरियर हिप रिप्लेसमेंट विथ रोबोटिक ह्या दोन्ही गोष्टी कंबाईन केल्या बरं. तर याच्यामध्ये पेशंट ऑपरेशन नंतर मांडी घालून बसणं अगदी आरामात शक्य होतं. पेशंटच्या पायाची लांबी ही ऑलमोस्ट 99.99% आपल्याला परफेक्ट ठेवता येते आणि हे ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीजच्या कॉम्बिनेशननी करता येणं शक्य होतं. बरं, मग जर कोणाला आपल्या प्रेक्षकांमध्ये त्रास असेल बसण्याचा, उठण्याचा किंवा हिप रिलेटेड काही आजार असेल, तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांना मी सांगेन, प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. सर, तुम्ही ज्या पद्धतीने आता माहिती दिलीत रोबोट कशा पद्धतीने सर्जरी करतात यावरून एक कळून आलं की रोबोट जरी सर्जरी करत असले तरी मुख्य भूमिका ही डॉक्टरांचीच असते. 100%. डॉक्टर पूर्ण कमांड त्यांना देत असतात, त्यानुसार ते रोबोट कार्य करत असतात. अगदी बरोबर. रोबोचं मेन कार्य हे डॉक्टरांना असिस्ट करणं आहे, डॉक्टरांना सबस्टिट्यूट करणं नाही. नाहीये, बरोबर. तो तुम्हाला प्रिसिजन ऑफ इम्प्लांटेशन, सांधा योग्य जागेवर बसेल ह्याच्याबद्दल रोबो तुम्हाला डायरेक्शन्स देत असतो किंवा सजेशन्स देत असतो. बरं बरं. आता ही रोबोटिक अँटेरियर हिप रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरीज असतात, ही एक ऍडव्हान्स पद्धत आलेली आहे. बरोबर. जुन्या पद्धतीमध्ये अगदी कापून वगैरे तशा पद्धतीने डॉक्टर स्वतः त्याच्यामध्ये हातामध्ये ग्लोव्स घालून ती सर्जरी पूर्ण करत होते. बरोबर. तर जुन्या पद्धतीची जी सर्जरी आणि आताची ही चांगली जरा आधुनिक उपचार पद्धत यामध्ये नेमका फरक काय आहे? हे समजून सांगण्याकरता एक सोपा व्हिडिओ मी पुढे दाखवतो. ह्या पेशंटला जर का आपण बघितलं तर ऑपरेशन नंतर आत्ताशी जेमतेम 3 आठवडे झाले त्यांना दोन्ही खुबे बदलून, आणि हे दोन्ही खुबे बदलल्यानंतर पेशंट आरामात मांडी घालून बसू शकतायत वर खाटेवर किंवा वर कोचावर. हेच 3 महिन्यानंतर तुमचा पेशंट आरामात मांडी घालून जमिनीवर बसू शकतो. हे शक्य आहे रोबोटिक हिप रिप्लेसमेंट विथ डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमुळे, कारण ह्याच्यामध्ये प्रिसिजन ऑफ इम्प्लांटेशन आणि प्री ऑपरेटिव्हली किंवा ऑपरेशनच्या आधी तुम्हाला कुठे इम्पिंजमेंट होणार नाही किंवा तुम्हाला कुठे एकमेकाला तो सांधा अडकणार नाही, हे 100% करता येतं. बरं. जुन्या पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा आम्ही पोस्टिरियर अप्रोच नावाचा अप्रोच वापरत असू तेव्हा प्रत्येक पेशंटला हे 100% आम्ही सांगायचो की तुम्हाला मांडी घालून बसायला परवानगी नाही, तुम्हाला इंडियन स्टाईल लघवी संडासला खाली बसता येऊ शकत नाही. आपण अजून एक पुढचा पेशंट बघूया. त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर लक्षात येईल की हा पेशंटला तर चालणं सुद्धा अशक्य झालेलं आहे. म्हणजे ह्याला अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा आजार आहे आणि या अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे त्याला चालताही येत नाही. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर का आपण पुढे बघितलं तर हा पेशंट आता आरामात नुसता चालूच हिंडू फिरू शकत नाही, तर हा पेशंट आरामात तुमच्या एसटी मध्ये सुद्धा चढू आणि उतरू शकतो. त्याचं आयुष्यच पूर्ण बदललं ह्या ऑपरेशन नंतर. म्हणजे आता ते जिना देखील चढू आणि उतरू अगदी आरामात ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. नक्कीच. पण डॉक्टर, रुग्णांनी हिप रिप्लेसमेंट नंतर त्यांना काय काय करायला नक्की परवानगी असते? हिप रिप्लेसमेंटमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजेत. आपण काय वयामध्ये हिप रिप्लेसमेंट केली आहे, दुसरं आपण कुठल्या पद्धतीचा सांधा वापरलाय. बरं. आता मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे जर का तुम्ही सिरॅमिक ऑन सिरॅमिक नावाचा सांधा वापरलेला असेल तर सिरॅमिक ऑन सिरॅमिक ह्या सांध्याचा ऍडव्हान्टेज जसा मी सांगितला की हा सांधा टिकायला खूप जास्त आहे, त्याचप्रमाणे याचा एक दुसरा डिसएडव्हान्टेज फार महत्त्वाचा आहे की हा सांधा फुटू शकतो. बरं. त्याच्यामुळे जर का आपण सिरॅमिक ऑन सिरॅमिक वापरला असेल तर अशा रुग्णांनी कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स किंवा खो खो, कबड्डी, रग्बी, फुटबॉल ह्यासारख्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करू नये किंवा इतर सुद्धा जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह लेवलला स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊ नये. रिक्रिएशन म्हणजे आनंद मिळवण्याकरता तुम्ही स्पोर्टिंग करावं. परत तुम्ही उत्तम गाडी घेतली आहे, त्या गाडीचा स्पीडोमीटर तुम्हाला दाखवतोय 200 किलोमीटरपर्यंत गाडी जाईल, म्हणून जर का तुम्ही रोजच ती गाडी 200 किलोमीटरला पळवायला लागलात तर ती गाडी लवकर खराब होईल. हे सांगायला तुम्हाला कोणी एक्सपर्टची गरज नाही आहे. सिमिलरली जर का हिप रिप्लेसमेंट नंतर किंवा नी रिप्लेसमेंट नंतर तुम्ही सातत्यानेच माउंटेनिअरिंग केलं, सातत्याने जर का गिर्यारोहण केलं, टेकडी चढलात, तर हा खुबा लवकर झिजेल. ज्या पेशंट्समध्ये डायरेक्ट अँटेरियर अप्रोच विथ रोबोटिक हिप रिप्लेसमेंट केलेली नाही अशा पेशंट्सनी मांडी घालून बसणं 100% टाळावं. इंडियन स्टाईल लघवी संडासला बसणं 100% टाळावं. ज्यांच्यामध्ये ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीजचं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यांना मात्र ह्या दोन्ही गोष्टी आरामात करता येऊ शकतात. बरं. पण डॉक्टर, कशा पद्धतीने त्यांनी काळजी पण घ्यावी हे देखील तुम्ही सांगा. काळजी घेण्यामध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक, वजन वाढू न देणं, कारण की त्याच्यावर येणारा लोड वाढला की त्याचं वेअर किंवा त्याचे घर्षणाचं प्रमाण वाढतं. इंजुरीज टाळाव्यात, पर्टिक्युलरली रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, 2 व्हीलरवरच्या इंजुरीज ह्या खूप कॉमन आहेत. 2 व्हीलरवरनं पडल्यानंतर ह्या खुब्याला किंवा गुडघ्याला मार लागण्याची शक्यता खूप असते. याच्यामध्ये जर का सांध्याला मार लागला तर तो सांधा फुटण्याची जशी शक्यता आहेच, तसंच त्या सांध्याच्या जर का आजूबाजूच्या हाडाला मार लागला, म्हणजे आता इथे जर का आपण बघितलं तर हा बदललेला सांध्याच्या
जर का इथे फ्रॅक्चर झालं किंवा इथे फ्रॅक्चर झालं तर हा सांधा ज्या हाडावर आम्ही बसवलाय हे हाड खूप कमकुवत होतं आणि मग आपल्याला हा अख्खाच्या अख्खा हाडाचा पीसच बदलून टाकायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही चालताना ऑन अन ॲव्हरेज 3 ते 5 किलोमीटरपर्यंत आफ्टर जॉईंट रिप्लेसमेंट चालायला हरकत नाही. पण म्हणून मॅरेथॉन पळावी का तर 100% पळू नये. कधीतरी रिक्रिएशन म्हणून गंमत म्हणून पळाला तर गोष्ट वेगळी आहे. पण खूप जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुमचं घर्षण वाढणार आहे हे करणं टाळलेलं हे नक्कीच श्रेयस्कर ठरेल. बरोबर. डॉक्टर, रिप्लेस केलेला जो सांधा आहे तो जास्तीत जास्त काळ टिकावा म्हणून रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे? आता आपण म्हटलो त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज होणार नाहीत, त्याच्यामध्ये तुम्हाला मार लागणार नाही, तुम्ही उडी मारणार नाही, स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज शक्यतो टाळाल किंवा कॉम्पिटेटिव्ह लेवलला स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी करणार नाही. या गोष्टींचा प्रयत्न करावा. मांडी घालून बसणं, इंडियन स्टाईल लघवी संडासला बसणं हे जरी आम्ही परवानगी देत असलो तरी दैनंदिन रोजच्या व्यवहारांमध्ये जर का तुम्ही खूप वेळ घालून बसलात तर त्याच्यामुळे त्या सांध्यावर येणारं प्रेशरचं प्रमाण वाढतं आणि ऑटोमॅटिकली त्याच्या झिजण्याचं प्रमाणही वाढतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर का आपण टाळल्या तर आपण हा सांधा जास्तीत जास्त दिवस टिकवू शकू आणि आपल्याला परत जाऊन दुसऱ्यांदा सांधा बदलायला लागणार नाही याच्याकरता खबरदारी घेऊ शकू. बरोबर. डॉक्टर, हिप रिप्लेसमेंट नंतर सगळ्यात जास्त दिसून येणारा प्रॉब्लेम किंवा त्रास कोणता आहे? हिप रिप्लेसमेंट नंतर मॅक्सिमम दिसून येणारा त्रास जो आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा त्रास हा लेग लेंथ डिस्क्रिपन्सी किंवा पायाची लांबी कमी जास्त होणे हा आहे. बरं. पायाची लांबी कमी जास्त होण्यामध्ये बहुतांशी पेशंट्स आम्ही केलेले असतील किंवा दुसरीकडे झालेले असतील तर ते पेशंट्सना असं वाटतं की तुम्ही ऑपरेशनच्या वेळी हे कळालं का नाही. याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. ऑपरेशन करत असताना हा खुब्याचा सांधा बरोबर जागेवर बसावा, त्याची हालचाल चांगली व्हावी, तो कुठूनही सटकून बाहेर येऊ नये हा आमचा पहिला एम असतो. हे करताना काही काही वेळा तुमचे स्नायू इतके शिथिल झालेले असतात, इतके लूज झालेले असतात की जोपर्यंत मी त्याची लांबी वाढवत नाही तोपर्यंत त्या स्नायूंची टाईटनेस ॲडिक्वेट येत नाही आणि तो जर का टाईटनेस ॲडिक्वेट आला नाही तर त्याच्यामुळे डिस्लोकेशन किंवा सांधा बाहेर निघणे हा एक फार महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतं. हे होऊ नये याच्याकरता पायाची लांबी वाढवणं हा चॉईस नाही तर हे मॅन्डेटरी होतं, पर्याय राहत नाही. मग अशा वेळेला कॉमनेस्ट जो कॉम्प्लिकेशन हिप रिप्लेसमेंट नंतर दिसतं त्याच्यामध्ये लेग लेंथ डिस्क्रिपन्सी किंवा पायाची लांबी कमी जास्त होणे हा सगळ्यात कॉमन आहे. दुसरा महत्त्वाचा दिसणारा कॉम्प्लिकेशन मध्ये इन्फेक्शन्स होण्याची काही महत्त्वाची कारण आहेत. याच्यामधलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण डायबिटीस आहे. जर का तुमची स्वतःची इम्युनिटी खराब असेल, तुमची इम्युनिटी कमी झालेली असेल तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. बरं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे न्यूरोवॅस्क्युलर इंजुरी किंवा तिथलं जाणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या किंवा नसांना काही मार बसणे किंवा हे मार बसल्यामुळे तुम्हाला त्रास होणे. सो हे 3 महत्त्वाची कॉम्प्लिकेशन्स हिप रिप्लेसमेंट नंतर होऊ शकतात. ह्याच्यातली बहुतांशी कॉम्प्लिकेशन्स आपण रोबोटिक सर्जरी किंवा डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ह्या 2 पद्धतींच्या कॉम्बिनेशनमुळे टाळू शकतो. कारण की मी मगाशी दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे जर का मी डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट करत असेल तर मी कुठल्याच नर्वच्या किंवा मसलच्या जवळ जात नाही. मी 2 मसल्सना फक्त एकमेकापासून सेपरेट करून आत जातो. त्याच्यामुळे नर्वला किंवा रक्तवाहिनीला डॅमेज होण्याची शक्यता ही जवळपास 0 होते. बरं. त्याच्याचप्रमाणे जर का मी रोबोटिक सर्जरी करत असेल तर मला तुमच्या पायाची लांबी कमी जास्त करण्याऐवजी ऑफसेट म्हणून एक आमचा अजून एक प्रकार असतो. हा ऑफसेट वाढवून मी तुमच्या मसल्सची ताकद वाढवू शकतो का किंवा टाईटनेस वाढवू शकतो का हे ऑपरेशनच्या दरम्यान कळतं. आणि मग अशा वेळेला हा ऑफसेट वाढवून पायाची लांबी ऍडजस्ट न करता ऑफसेटमध्ये ऍडजस्ट करून मी तो जॉईंट डिस्लोकेट होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे उंची देखील कमी जास्त होण्याची त्याच्यामुळे उंची कमी जास्त होण्याची शक्यता कमी होते. आणि जर का जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तो रोबो मला इमिजिएटली ऑपरेशनच्या दरम्यान सांगतो. किती प्रिसिजननी सांगू शकतो तर 1 मिलीमीटर पर्यंत जरी उंची वाढत असेल तरी रोबो मला सांगतो की तुमची उंची आधीच्या पेक्षा 1 मिलीमीटरनी वाढली आहे किंवा 1 मिलीमीटरनी कमी झाली आहे. मी म्हटलो त्याप्रमाणे प्री ऑपरेटिव्हली जर का पेशंटला एकाच खुब्याचा त्रास असेल तर बरेचदा तो खुबा दुसऱ्या पायापेक्षा ऑलरेडी हा पाय साधारणतः 1.5-2 सेंटीमीटरनी लहान झालेला असतो. मग मला 1.5 ते 2 सेंटीमीटर वाढवायचं आहे. हा अंदाजपंचे वाढवण्यापेक्षा जर का माझ्या हातामध्ये रोबो असेल तर ह्या रोबोमुळे मी परफेक्ट तेवढा 1.5 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर पायाची उंची वाढवून घेऊ शकतो. बरं. हा खूप चांगला एक फायदा होतोय रोबोटिक सर्जरी करताना की आपल्याला आधीच रोबोट्सकडनं कमांड येत आहेत की आपण अशा पद्धतीचं देखील. डॉक्टर, ही एक नव्या पद्धतीची हिप रिप्लेसमेंट कोणी करावी आणि कोणी करू नये?
नवीन पद्धतीची हिप रिप्लेसमेंट जी आहे ह्याच्यामध्ये काही बेसिक नॉर्म्स आहेत. आमच्या मेडिकल भाषेमधनं जर का बोलायचं झालं तर याच्यामध्ये तुमच्या जर का हिपवर प्रिव्हियस काही सर्जरीज झाल्या असतील ज्याच्यामध्ये काही इतर कॉम्प्लिकेशन्स झाली असतील, जसं इन्फेक्शन झालं असेल किंवा आधी टाकलेला इम्प्लांटनी तोडून आजूबाजूच्या हाडाला खराबी केली असेल, तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये ही डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट करू नये. ज्या पेशंट्समध्ये पूर्वी काही कारणास्तव पोस्टेरियर अप्रोचने हिप रिप्लेसमेंट केलेलं असेल त्या पेशंट्सना परत जाऊन डायरेक्ट अँटेरियर हिप रिप्लेसमेंट करू नये. ज्या पेशंट्सना फ्रॅक्चरमुळे आधी आत इम्प्लांट्स असतील, स्क्रू प्लेट असतील, अशा पेशंट्सनी हे ऑपरेशन करू नये. आणि ज्यांच्यामध्ये तिथे पस झाला असेल किंवा पू झाला असेल त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट करण्याआधी तिथला पू पूर्णपणे क्लिअर झालाय, त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वच्छता आहे आणि आत आता जंतू नाहीत, हे क्लिअर झाल्याशिवाय हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट हे करू नये. नक्कीच सर, तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना रोबोटिक अँटेरियर हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आहे, ही पद्धत कशा पद्धतीने आपण ही सर्जरी करतो यावर योग्य माहिती दिलीत, योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.